जीवन आणि मरण आणि त्याचं जे सुवर्णवचन आहे, कारण जगणे ही मला ख्रिस्त व मरणे ही मला लाभ असे आहे. फिलिप्पियस पत्र 1 अध्याय आणि 21 वचन. प्रियजनानो, आम्ही पाहतो की खूप महत्वाचा धडा आपल्याला पावलाच्या जीवनातून या धड्याद्वारे मिळणार आहे की आपण काहीतरी शिकावं. एक सेवक, एक याजक, एक देवाचा भक्त, विश्वासक या नात्यानं आम्हाला या धड्यातून बऱ्याच गोष्टी शिकावायच मिळणार आहे. इथं अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. मरणाविषयी म्हणलेलं आहे की लोकांचं मत असं आहे की मरण हे जीवनाचा एक भाग आहे, परंतु तो जीवनाचा एक भाग नाही. ही वाक्य, मरण हे जीवनाचा भाग आहे, हे लबाडी आई म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. तर जीवन, मरण हे जीवनाच्या विरुद्ध असं आहे. आणि प्रियजनानो, पाऊल ठामपणे म्हणतो की ख्रिस्त त्याचा नाश करण्यासाठी मरण पावला, ज्याला मरणाची शक्ती होती. म्हणजे सैतानाला नाश करण्यासाठी त्या सैतानाचं मृत्यूवर सामर्थ्य होतं. म्हणून ख्रिस्ताने त्याचा नाश करण्यासाठी स्वतःचा प्राण दिला. प्रियजनांनो, आम्ही याद्वारे एक वचन वाचूया. इब्रियस पत्र याचा 2 अध्याय 14 आणि 15 वचन काय म्हणतं? ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान. बघा किती क्लिअर वचन आहे. मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. कशानं शून्यवत करावं? सैतान जो मृत्यूवरचा हक्क गाजवणारा, सत्ता गाजवणारा, त्याला जर मारायचं असेल तर येशू ख्रिस्त मरणं गरजेचं होतं. आणि येशू ख्रिस्त याने मरणाने, आपल्या मरणाने, क्रूस खांबावरच्या मरणाने या सैतानाला आणि मरणाची ज्या मरणावर त्याची सत्ता आहे त्या सर्वाला त्यानं शून्यवत करावं. म्हणून येशू ख्रिस्त मरण पावला. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, म्हणजे आपण त्यावेळीचे लोकांनी, आजचे, त्या सर्वांना त्याने मुक्त करावे म्हणून येशू ख्रिस्त मरण पावला.